ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेत हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेने कायदेशीर सल्ला सुद्धा घेतलेला आहे। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे। ठाकरे सेनेकडून संसदीय दलाची तातडीने बैठक बोलवण्याच्या सुद्धा हालचाली सुरू आहेत। संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे सेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं, पक्षविरोधी गटात सहभागी होणं हे सर्व पक्ष शिस्तीच्या विरोधात आहे। त्या दृष्टीने पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे असं सुद्धा कळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, ठाकरे सेनेकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलवण्यात आल्याचं माहिती समोर येतेय, काय अपडेट्स आहेत? ठाकरे गटाकडनं अशा पद्धतीची संसदीय दलाची बैठक बोलवलेली आहे। जे खासदार या बैठकीला अनुपस्थित असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे, ही एक बाब आहे। दुसरीकडे संजय राऊत यांच्या घरी 3 खासदारांची बैठक सुरू आहे। संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। या ठिकाणी 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या यांच्यासोबत 4 खासदार आहेत। एक खासदार म्हणजे राजाभाऊ वाजे, ते नाशिकहून हजरत निजामुद्दीन या रेल्वे स्टेशनवर ते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते घरी जातील, फ्रेश होतील आणि पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये असतील। त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्यात आलेला आहे, मात्र ते अजूनही ठाकरे यांच्या पक्षासोबत कायम राहण्याचं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये जे फुटीर झालेले खासदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील एक बैठक घेतल्याचं समजतं आहे। एकनाथ शिंदे यांच्या ते सातत्याने संपर्कात आहेत आणि आज ते जर पाहिलं तर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत। मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर ही पत्रकार परिषद होत आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं जातं ते पाहणं महत्वाचं आहे। 11 वाजता संसदीय दलाची जी बैठक बोलवण्यात आली आहे शिवसेनेच्या संसदेच्या कार्यालयामध्ये, त्यामध्ये जे खासदार उपस्थित असतील त्यांची नावं वगळता इतर खासदारांवरती पक्षशिस्त, पक्षभंगाची कारवाई करण्यात यावी असं पत्र लोकसभा अध्यक्षांना ठाकरे यांच्या वतीनं दिलं जाणार आहे आणि त्या खासदारांवरती काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे तेच जे खासदार जे बैठकीला उपस्थित नाही त्यांच्या सह्याचं एक पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष असंच जोडून राहत, पुढच्या काही बातम्यांवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।